अभी फोन हेलो, हाँ अश्वती बोल. काय सॉरी मला ऐकू नाही येते. काय काय डॅड शुद्धीवर आले? हाँ मी तुला विचारून सांगते. हाँ हो ठीक आहे, बाय. सविता ते पालक चल. आई डॅड शुद्धीवर आलेत. अगं किती छान बातमी आहे. चल पटकन उठ आणि हॉस्पिटलमध्ये जा. आता काय प्रॉब्लेम आहे? आता सगळ्यांनी परवानगी दिली ना, जा ना लवकर. अभि जाशील ना तिच्या बरोबर? अभि तू जाणार आहेस, पटकन उठ आणि जा. अरे विचार काय करतोय, जा ना. ठीक आहे, मी जरा चेंज करून आलो. ऑफिसला जायचंय मला. किती छान बातमी आहे. मला माहिती आहे तुझी फेवरेट जागा आहे, आणि या इथून पास होताना इथली शेवपुरी नाही खाल्ली तर काही मजाच नाही ना. दादा एक शेवपुरी द्या. त्या दिवशी तो नाराज होता ते नक्कीच ऑफिसच्या टेन्शनमुळे असणार. आता असं वाटतंय की माझा अभि परत मिळतोय मला. अभि तू बाईक पार्क करून ये, मी थांबते. नाही तू थांबू नकोस, मी नाही येणार आहे.
आय मीन शमिका, मी काय म्हणतोय हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ, मी नाही विसरू शकत तुझ्या डॅडने काय केलंय ते. आज नाही आणि कदाचित कधीच नाही. जेव्हा जेव्हा मी त्यांना बघेन, ते माझ्या समोर येतील, तेव्हा त्या आठवणी मला अजूनही त्रास देतील. आतापर्यंतही त्रास होत होता, पण आता त्या सगळ्या मनस्तापाला एक चेहरा मिळालाय. आणि दुर्दैवानं तो तुझ्या डॅडचा आहे. त्यामुळे तू मला प्लीज फोर्स करू नको शमिका. मला नाही त्यांना भेटायचं. आज नाही आणि नंतर कधीच नाही. अभि, अरे पण आता तर बाबांनी परवानगी दिली आहे मला इथे येण्याची. आणि आपलं सगळ्यांचं ठरलं ना की काहीच घडलं नाही असं वागायचं. पण ते घरात, ही सवलत फक्त तुला आहे शमिका. हे बघ, आय एम हॅपी फॉर यू. बाबा तुझ्याशी परत पूर्वीसारखं बोलतायत, मला चांगलं वाटतंय. माझ्या मनावरचं ओझं कमी झालंय, पण हे ओझं नाही कमी होऊ शकत. त्यामुळे प्लीज मला समजून घे. मी आज इथपर्यंत आलो, आता यापुढे मला फोर्स नको करूस. अभि, शमिका, कसं वाटतं आता? छान. ओह गॉड. शमिका, I can't tell you. तुला इथे बघून मला इतकं बरं वाटतंय. असा विश्वास बसत नाहीये की मला असं वाटत होतं की इथून पुढे आपली कधीच भेट नाही होऊ शकत. डॅड, हे बघा, आता तुम्ही कसलाच विचार नका करू. तुम्ही आधी पूर्ण बरे व्हा. आणि माझी काळजी नका करू. तुम्ही तुमची काळजी घ्या. तू किती मजेत आहेस हे तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच मला जाणवतंय. काय करू शमिका, माफी मागण्याच्या पलीकडे मी दुसरं काहीही करू शकत नाही. आणि आता असंही तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही डॅड. कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. पण कितीही झालं तरी माझ्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी तुम्हाला भेटायला मला पाठवलंच ना. डॅड, हे बघा, तुम्ही आता या सगळ्यांवर नका बोलू. आपण या विषयावरच नको बोलायला. तुम्ही आराम करा बरं. हे घ्या ज्यूस. शमी बेटा, बघ ना, बरं झालं तू आलीस म्हणून निदान तुझ्या हातून तरी यांनी ज्यूस घेतला. हाऊ स्वीट.
काय ग? पण अभिनय आला? नाही नाही नाही, तो आला होता. काय झालं, त्याला महत्वाचं काम आलं ना, मग मीच त्याला म्हटलं तू जा, मी जाऊन भेटून येते डॅडना. हो. थँक्यू अभि. अरे मी बोलावलं आणि तू लगेच आलास. थँक्यू व्हेरी मच. नाही त्यात काय. हे बघ, मी तुझ्याशी फोनवर जे काही बोललो होतो ना, त्याप्रमाणे आज आपण एका मोठ्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मार्केटिंग टीमने त्यांना तुझं आणि तुझ्या शोचं नाव सुचवलंय. अरे शेवटी तू आमचा लोकप्रिय आरजे आहे. तुझं तिथं असणं आणि बोलणं याने खूप फरक पडेल. त्यामुळे तू येशील ना मीटिंगला? सर विचारता काय, लगेच जायचं? हो लगेच जायचंय. ऑलराईट, चला. ओके चलो. एक्सक्यूज मी. अरे हाय, मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. हे मिस्टर जयप्रभू, अतिशय श्रीमंत आणि ख्यातनाम उद्योगपती श्री अनिरुद्ध राजे यांचे हे जावई आहेत. आणि हे यांना याला ओळखतो मी. हा माझा चुलत भाऊ आहे. सुदैवानं माझी तेवढीच ओळख नाहीये, तुझा चुलत भाऊ अशी. काय ना, हे कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी जावई असल्या ओळखीपेक्षा माझी मार्केटमध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. प्रश्नच नाही. खरंच तुम्हाला राहून राहून याचंच आश्चर्य वाटतंय की तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आणि हे सुद्धा एकदम फेमस आरजे. हा, होतं असं कधी कधी. तुम्ही कुठली वाट चूज करता त्यावर अवलंबून असतं. वरती जाणारी का खाली, कुठल्या डिरेक्शनला जाणार. बाकी अभिजितच्या सुदैवाने त्याला खूप चांगली वाट मिळाली. आपलं इंटरेस्टिंग फील्ड मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं. आता बघा ना, हा इतका फेमस आरजे पण आधी माझ्या मॉमच्या कंपनीमध्ये काम करत होता. आताही माझ्या सासऱ्यांच्या कंपनीमध्ये काम करत होता ना, हो ना? एक्सक्यूज मी सर. सर कॉन्फरन्स रूम इज रेडी. हो, चला निघायचं. चला. लवली, गुड. आय एम इम्प्रेस. फक्त आमच्या कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनचं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. प्रॉफिट मार्जिनला सरपास करेल असं स्ट्रक्चर या प्रोजेक्टमध्ये. आणि या प्रोजेक्ट, एक्सक्यूज मी, आय एम सॉरी जेंटलमॅन, बट आय थिंक इट्स अ बिझनेस डील. आणि अभिजित हा तुमचा सो कॉल्ड फेमस आरजे आहे, त्याची जागा स्टुडिओमध्ये, क्रिएटिव्ह फील्डमध्ये. त्यामुळे बिझनेस आपणच सांभाळूया, राईट? तर मी म्हणत होतो की आपलं जय प्रभू, कदाचित तुम्ही विसरताय की मी एक MBA सुद्धा आहे. आणि तुमच्या मामाच्या कंपनीमध्ये, म्हणजेच माझ्या आत्याच्या कंपनीमध्ये सगळ्या बिझनेस डील्स, सगळ्या मीटिंग्स मीच सांभाळायचो. आता मी मीटिंग्स करत असताना तुम्ही काय करायचात हे जर. इट्स ओके अँड डोंट फील बॅड. मला असं वाटलं होतं की तुम्ही आरजेगिरी करता करता फायनान्स आणि मार्केटिंग विसरून गेला असतात, त्यामुळे मी बोल. नो मिस्टर जय, फायनान्स बिनान्स मला काही माहीत नाही, पण मार्केटिंगचं स्किल ते विसरणं कधी शक्यच नाही. कारण ते ज्या वेळेला रेडिओ स्टेशनवर बोलत असतात ना,
ते दुसरं तिसरं काही नसून ते मार्केटिंगचाच एक भाग आहे तो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्टर जय, तुम्ही त्यांचा रेडिओ शो कधी ऐकलाय? नसेल ऐकला तर ऐका. ही इज अ टेरिफिक आरजे. ते जेव्हा बोलत असतात ना तेव्हा हजारो लोक त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी जीवाचे कान टवकारून त्यांच्या रेडिओला चिकटून बसलेले असतात. अहो, एखाद्याला आपलं म्हणणं पटवून देणं हे तुम्ही करू शकता, पण एखाद्यापेक्षा अनेक लोकांना जेव्हा पटवावं लागतं ना, ती गोष्ट फार वेगळी असते, ती कौशल्याचीच असते. हजारो लोकांना आपलं म्हणणं समजावून सांगणं आणि त्यांच्या गळी उतरवणं हे मार्केटिंगचं कौशल्य नाही आहे का? आणि सर, तुमची गाडी बोलवून घेऊ? नाही, इट्स ओके. मग कॅब मागू का? सर, जे असेल ते आपण सॉल्व्ह करू. ओके, हा पुढे. अरे अभिजित, काय झालं? एक मिनिट, तुम्ही याला का त्रास देताय? हा, समजा हे जरा बस एवढीशी छोटीशी गोष्ट. हा, चल यार अभि, होतं असं कधी कधी. हा, आपल्याकडे अभि, हे 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 अभिजित अभिजित अभिजित, अरे थांब ना यार, काय झालं यार अभिजित? अभिजित यार, काय झालं? अरे तू तर मला थँक्स म्हटलं पाहिजे यार. मी एवढी तुला 500 रुपयाची मदत केली म्हणजे बघ ना, तू आता मस्त आरामात असं घरी टॅक्सीने जाऊ शकतो. रात्री शमिकाला तू मस्त असा गजरा देऊ शकतोस. बचत बचत मॅन, सेविंग. नाही पण सिरियसली अभिजित, मी समजू शकतो. काय इतका मोठा यूथ आयकॉन, फेमस आरजे, पण पगार तर तेवढाच आहे ना. आणि त्यात हे असे मधून असे टिप्स द्यायचे म्हणजे अभिजित, कसं असतं माणसाची आर्थिक परिस्थिती. बस, माझ्या आर्थिक परिस्थितीविषयी एक शब्दही बोलू नकोस. कोण आहेस रे तू? काय समजतो स्वतःला? आणि तू तर बोलूच नकोस याचे, कारण तुझी मला बोलायचीच नाही तर माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. आणि हा, तुमच्या त्या सो कॉल्ड कंपनीमध्ये काम करत होतो ना मी, तेव्हा तू काय करायचास आणि मी काय करायचो मला चांगलं माहिती आहे. आपल्याला त्या गोल्फ आणि बिलियर्ड्स मधून वेळ नाही मिळायचा. बिझनेस कशाशी खातात हे माहिती तरी होतं का तुला? तुला ते माहिती नव्हतं आणि तुझ्या क्लायंट्सला मिस्टर जयप्रभू कोण आहेत हेच माहिती नव्हतं. तुझ्या सगळ्या मीटिंग्स मी हँडल करायचो. बघा, तोंड बंद ठेव जय. हा माज आहे ना, तुझ्याकडे ठेवायचा. कारण हे ज्या सूट मध्ये तू वावरतोयस, ज्या गाडीतून फिरतोयस, ज्या पैशांच्या बळावर माच करतोयस ना, हे तुझे नाही आहेत, शमिकाच्या बाबांचे. अरे एक दमडी कमवायची अक्कल असती ना तुला तर मानलं असतं मी. आता तू जे काही कमावलंयस ना ते काही स्वतःची अक्कल वापरून नाही, लबाड्या करून. आणि आज मी जो काही आहे त्याचा अभिमान आहे मला, कारण हे सगळं मी माझ्या कर्तृत्वानं कमवलंय, मेहनतीनं कमवलंय. जे माझ्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम्स आले ना तेवढे जर तुझ्या आयुष्यात आले असते तर भिकेला लागला असतास तू. किंबहुना
शिल्लकच राहिला नसतास. पण मी अस्तावून सुलाखून तुझ्या समोर उभा आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या 56 जयला सहज हँडल करू शकतो मी. नाही पण दुनियाही तुझ्याच सारखी आहे ना, पैशाच्या लखलखाटाला दिपणारी. आणि म्हणूनच मी अभिजित पेंडसे तुला आणि तुझ्यासारख्या अंधाळ्या दुनियेला दाखवून देईन की मी नक्की कोण आहे. तुझ्यासारख्या खरकट्यांवर जगणाऱ्यांपेक्षा मी किती चांगला आहे दाखवून देईन मी.